बातमी आहे धुळ्यामधली। धुळे महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडीसाठी आज विशेष महासभा होणार आहे आणि याच महासभेच्या माध्यमातून महानगरपालिकेचा महापौर नेमका कोण असेल हे निवडलं जाईल। महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये ही सभा होणार आहे। भाजपच्या सोबत शिवसेना राष्ट्रवादी युतीकडून आणि एमआयएम कडून देखील महापौर आणि उपमहापौर पदाचे उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। महानगरपालिकेमध्ये भाजपची एक हाती सत्ता आहे। शिवसेना राष्ट्रवादी युतीसह एमआयएमने देखील आपला उमेदवार दिलाय, त्यामुळे ही निवडणूक अर्थातच बिनविरोध होणार नाहीये। सोबतच शिवसेना राष्ट्रवादीने भाजपचे काही नगरसेवक हे आमच्या संपर्कात आहेत असा दावा एमआयएमने केलेला होता आणि आज महापौर पदाची निवडीची ही जी प्रक्रिया आहे ती नेमकी आता कशी पार पडणार हे बघणं औत्सुक्याचं असणार आहे। राज्यसभेच्या 7ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता। सध्याच्या संख्याबळानुसार महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता। महाविकास आघाडीच्या गेल्या वेळेच्या 3 जागा महायुतीच्या पारड्यात। नाशिकमध्ये मनसेची शिवसेनेला साथ। मनसेच्या एकमेव नगरसेविका शिवसेनेसोबत आघाडीत। शिवसेना भाजप युतीचं घोंगडं अजूनही भिजत। विनायक कौंड्याल हे सोलापूर महानगरपालिकेचे महापौर। शिवसेनेने दाखल केलेला अर्ज मागे घेतल्यामुळे बिनविरोध निवड। केवळ प्रश्न विचारले म्हणून एवढे घाबरलात? राहुल गांधींचा एक्स पोस्टद्वारे पंतप्रधानांना टोला। पंतप्रधान सत्याला घाबरल्यामुळे असत्याचा आधार घेतल्याची टीका। सर्वसामान्यांसाठी चिंतेची बातमी। एसटीची 2% भाडेवाढ होण्याची शक्यता। मार्च-एप्रिल महिन्यामध्ये भाडेवाढ होण्याचे संकेत। रिझर्व्ह बँकेकडून पतधोरण जाहीर। रेपो रेट 5.25% कायम। व्याजदरामध्ये कोणताही बदल होणार नाही। एकोणीस वर्षांखालील वर्ल्ड कपमध्ये आज फायनलचा थरार। हरारेच्या मैदानावरती भारत आणि इंग्लंड भिडणार। टीम इंडिया 6व्यांदा चॅम्पियन होणार का याकडे लक्ष। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।